मंडळी आता आपण जात आहोत कोंडियातील बैलगाडा शर्यत बघायला। तर जसं की आपण बघू शकता आज कोंडियामध्ये चिखल नांगरणी स्पर्धा आयोजन केलेली आहेत। तर चला आपण डायरेक्ट मैदानात भेटू। मित्रांनो, आम्ही कोकणूर या चॅनलच्या माध्यमातून दरवेळी काहीतरी वेगळं आणि युनिक असं करण्याचा प्रयत्न करत असतो। तर मंडळी आज आपण आलो आहोत कोंडे या गावामध्ये। हे गाव लांजा तालुक्यामध्ये स्थगित आहे। तर ही स्पर्धा गावठी जोडी आणि घाटी जोडी अशा दोन प्रकारात भरवण्यात आलेली आहे। गुमू माहेरला जाते हो नकवा, गुमू माहेरला जाते हो नकवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा, हो तिच्या घोवाला कोकण दाखवा। गुमू माहेरला जाते हो नकवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा। हैया हो, हैया हो, हैया हो, हैया हो। दावा कोकणची नेने खाडी, दावा कोकणची नेने। तर मंडळी, स्वागत आहे तुमचं कोकणूर या यूट्यूब चॅनलमध्ये। जेवढी सेलिब्रिटीला बघायला गर्दी होत नाही तेवढी बैलगाडी शर्यत बघायला होते। एक क्षेत्रच असं आहे मंडळी की एकदा शर्यत बघायची सवय लागली ना की आपली आवड बनून जाते। तर आज आपण आलो आहोत कोकणातील पारंपरिक पद्धतीने चालत आलेल्या चिखल नांगरणी स्पर्धा बघायला। या स्पर्धेमध्ये जी बैलजोडी कमीत कमी टाईममध्ये येईल ती गुलालात राहते। आपले सण समारंभ तसेच खेळ हे जपणे ही आपले परम कर्तव्य आहे आणि ते आपण निभावले पाहिजे। तर मंडळी, जर कोणी कोकणातील असेल तर त्या व्यक्तीला जरूर माहीत असेल की कोकणात सध्या कोणत्या बैलाची क्रेज चालू आहे। तर आपल्याला माहीतच असेल की कोकणात सध्या चण्या हा बैल टॉपला आहे। चण्या या बैलाला स्पीडच अशी आहे की त्याची बरोबरी करायला सर्वच बैलांना खूप मेहनत घ्यावी लागते। आणि प्रत्येकाचा दिवस सारखाच नसतो। आज कोणी टॉप करेल तर उद्या कोणती गाडी बादही होऊ शकते। तर प्रत्येकाचा दिवस येतो, तर प्रयत्न सोडायचे नसतात। तर आपण जर आपला बैल या क्षेत्रामध्ये टाकला तर त्याची मेहनत त्याची काटकसर आपल्याला घ्यावी लागते। एक दिवस आपल्याला यश नक्कीच मिळते। रमेश पावसकर यांची आन बान आणि शान असलेला चण्या हा बैल सध्या कोकणात खूप धुमाकूल घालत आहे। या बैलाला बघायला खूप लांबून लांबून प्रेक्षक येतात। गाडी नंबर 40 नंबर 41 आणि 41 चे बैलगाडी मालक आणा। 40 नंबरचा फेरा या ठिकाणी सुटण्यासाठी सज्ज झाला। अजून दोन गाड्या पळायच्या बाकी आहे। 17-97 ला मैदान लॉक आहे। त्याच्या आत आला तरी 1 नंबरचा मान आहे। रोख रक्कम 11,000 रुपयाचं बक्षीस आहे। त्यावर जीएसटी द्यायला लागणार नाही। फक्त गाडी 17-97च्या आत आली। सर्वांचा ड्रायव्हरांचा खेळ म्हणून त्या खेळाला बैल जाता असा चिखल नांगरणीचं मैदान आणि याच मैदानाचा 40 नंबरचा फेरा पळतोय। नवलाई मोरजाई प्रसन्नकरांचा इकडे राजा आणि पलीकडे सोन्या। उजव्याच्या वरती मात्र ड्रायव्हरचं हँडल जोरात पडायला लागलं। डावीचा पुरतोय पण उजवीचा फिरला। याच कारणामुळे गाडीला गती लागली आणि ओमकारच्या ड्रायव्हरची कमाल या ठिकाणी चालू झाली। ओमकार गाणेकरचं नाव आहे। अखंड महाराष्ट्र गाजवून सोडला असा सुंदर असा रान आणि पिंड्याचा साथ पडतोय। दोघांच्यात लढत पाहायला मिळते।
20.19 सुंदर गाडी पळाली आता 30 नंबरची प्रसाद डोळे वेरवलीकरांचा अलीकडे पळाला राणे आणि पलीकडे पळाला पिंट्या 20 सेकंद आणि 19 पॉईंटची नोंद केली बैलगाडी मालकाचं ओमकार घाणेकरचं हार्दिक असं अभिनंदन आहे. चला पुढची 31 नंबरची गाडी सुरेश सोळसकर वाडा वेसराड. चला 31 नंबर गाडी मालक 31 नंबर चला गाडी घ्या आपली 31 नंबरची गाडी सामंत साहेबांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरीत आयोजित होता त्या मैदानाचा 1 नंबरचा मानकरी असणारा टार्झन पाहायला येतोय. असं कुठलं गाव नाही जिथं या टार्झनचं नाव नाही. असा लाखाचा मानकरी आणि त्याच्यावरती मात्र आज देवागुरूची कमाल चालू होणार आहे. पलीकडं ज्या बैलाला कंड मारायचा गावला असा टार्झन सन्माननीय भाई कानडे आपल्याला बैलाच्या जवळ बोलवलं विनंती आपण त्या ठिकाणी जायचं आहे आणि घाटी गटासाठी सुद्धा बैलगाडी मालकांचा एकच माणूस त्या टाइम किंमत उभे करा उगाच गर्दी करू नका. सुंदर गाडी पळायला सज्ज होते अलीकडे आले पांढऱ्या दादा गुरव स्वतः सुट्टी बेकार अखंड महाराष्ट्रात ओळख असणारा एक 2 मार्गीचा नामांकित ड्रायव्हर म्हणून त्यांची ओळख आहे. कोकणलाच नव्हे महाराष्ट्रात नाव निघतं असे पांढरे दादा. विरोबामानाई प्रसन्न भिवणीकरांचा 1 नंबरचा फेरा या ठिकाणी सुटण्यासाठी सज्ज झाला. टार्झन बरोबर 16 मोलाचा भावऱ्या साथ देणार आहे. काय होणार आजच्या मैदानामध्ये रोख रक्कम 20,001 रुपयाचा इनाम आहे. सुंदर अशी गाडी आणि सुंदर अशी गाडी पडते बघा इकडे टार्झन आणि पलीकडे लावड्या देवाची कमाल आहे. सुंदर असं पडताना झालं काय होणार काय करत सुंदर 17-97 इकडे लढा ज्या वेळेला अखंड कोकणला जवळ असा डावीला शंकर पाहायला येतोय आणि त्याच्या जोडीला मात्र शंभू आहे. याच गाडीनं याच शंकरनं कित्येक मैदाने गाजवली. सर्वांची इच्छा होती दोन्ही बैल परत एकदा पळावी आणि परवा ती इच्छा पूर्ण झाली. शिवा शंकरचा जोड पाहिला आणि आज मात्र शंकरच्या जोडीला शंभू पाय सज्ज झाला. विहान जाधव विचारवंत ड्रायव्हर आहे. काय होणार 20,000 रुपयाचा इनाम आहे. त्याचा सुद्धा डोक्यात विचारवंत चालू झाला. असं काय केलं पाहिजे कुठला बैल किती वळून धरायचा कुठं सोडायचा आणि कुठं हाणायचा. सुंदर अशी गाडी निघाली. अलीकडे शंकर आणि पलीकडे शंभू आहे. विहानची कवायत झाली. काय होणार काय क्षणात सुंदर असं पट्टान झालं आणि शंभूला काढून गेलेला प्रयत्न झाला. सुंदर अशी काटोपी टक्कर डोळ्याचं पारणं फिटलं.
सुंदर अशी गाडी पळाली, खरोखर डोळ्याचं पारणं फिरलं. रियाज जडी देवरुख या नावावरती गाडी पळाली. शंभू पळाला 16 सेकंद आणि 91 पंचमंत्री. बैलगाडी मालकाचं विहान ड्रायव्हरचं हार्दिक असं अभिनंदन आहे. गाडीवरती कमाल झालाय. नवलाई प्रसन्न देवदेकरांचा अलीकडे सुंदर आणि पलीकडे शंकर पळतोय. कित्येक मैदानात गुलालाचा परवा परटवलीच्या मैदानामध्ये 1 नंबरचा मान पटकवला होता. तोच साधी आणि गाडी पळतोय बघा. उजवीला पळाला शंकर आणि डावीला पळाला सुंदर गाड्यांनी 19.04 मैदानातला 4 नंबरचा फेरा आदित्य देवी प्रसन्न वाटवेकरांची गाडी पळते बघा. अलीकडे पिंजली पडलेला पक्ष सुंदर असा एक रंगी एक पिंडी साध आहे, परंतु परताना वेळी विश्रांती घेतली बैलानं आणि वेग कमी लागला. सामान्य प्रसन्न राजापूरकरांचा साथ सुटला आणि विहानची कवलता झाली. उजवीचा पुरते पण डावीच्या वरती अंड्याला टाकलं, कारण एक बैल पळून चालत नाही. त्याच्यात कोला मोलाचा दुसरा पाहायला लागतो आणि नुसती बैल पळून चालत नाही. विचारवंत ड्रायव्हर आणि यावरची विहानची कमाल आहे. गाडी मालक आपण गाड्या वेळेत झुपायला घ्या. 2 मिनिटात एक गाडी मैदानात आली पाहिजे. इथं प्रमुख मान्यवर आपली बैलजोडी पाहण्यासाठी येणार आहेत. फक्त आपला बैल पळायला पाहिजे. असंच कोणाचं नाव होत नाही. शेत वाढण्याआधी रुजावं लागतं आणि चमकण्याआधी जिजावं लागतं. हे बैलगाडीचं क्षेत्र आहे. प्रेक्षक वर्ग उगा दुसऱ्याच्या बैलाचं मात्र का करताय राव. आपण मैदान बघायला सुंदर आणि शंका आणि याच गाडीवरती लाखाचा वारकरी असणारा सिद्धू गोपाळ बसला. काय होणार, कोण कुणाला मारणार, परंतु आतापर्यंत 16:91 टायमिंग झाले. त्याच्या आत यायचं असलं दादा नेटवर वाकून जरा मागासारखा गिराव. अहो माणसा आपण माणसासारखं वागा की जरा. मन साथ म्हणून बैल पळत असतात. दुसऱ्याच्या बैला सुद्धा समाधान मानायचं ध्येय बाळगला तरच आपली बैल सुद्धा पळणार आहेत. आज त्याचा दिवस आहे, उद्या आपला येणार आहे. असाच तास पळतोय बघा. वेरवली खुर्दकरांचा शंकराने पुन्हा 18:56 चला आणि यानंतर स्वराज गुरु आरवलीकर गाडी झुपून तयार राहायचं आहे. पांढऱ्या जणांच्या नियोजनात गाडी पळते म्हणल्यावर झुपून तयार असणार. शंका नाही. स्वतःचं मैदान तिकडचं सोडून या ठिकाणी उपस्थित झाले. आशीर्वाद शिगम साहेब आपण या ठिकाणी यायचं. स्टेजवरती विनंती आहे. आशीर्वाद शिगम या ठिकाणी यायचं आहे. थोडा मागे घे. मैदानात नसून तर असा वेळकरांचा फेरा निघाला आणि लढत चालू झाली. कोण होणार आजच्या मागासाठी रोख रक्कम 20,000 रुपयासाठी मात्र त्यासाठी 16:91 आत गाडी येणं गरजेचं आहे. सुंदर अतिशय सुंदर गाडी
21-03 21-03 आता गाडी पळाली आई जुगाई प्रसन्न वेळेकरांचा सुलतान आणि सोन्या 21 सेकंद आणि 3 पॉईंटची नोंद केली. बैलगाडी मालकाचं चालकाचं हार्दिक असं अभिनंदन आहे. शंकर आणि पाखऱ्या सुंदर अशा गाडीचा सुंदर असा ड्रायव्हर नाव त्याचं ओंकार गाणेकरा आणि निघाले. सुंदर अशी गाडी निघाली. एक बैल पळून चालत नाही म्हणतात ते बघा. उजवीचा सुंदर पळतोय परंतु डावीच्या लागती नाही आणि 2 बैल पळाली पाहिजे. सुंदर ओंकारनं मात्र शेवटपर्यंत कस पणाला लावला. कुठेतरी उलाला ठेवण्यासाठी प्रयत्न करतो. 23-22 सुंदर असे गाडी निघाली. अलीकडे शंकर आहे आणि पलीकडे सुंदर आहे. सुंदर असा मुन्ना ड्रायव्हरचं काम चालू आहे. याच मुन्नाला कित्येक मंडळात गुलालाचा मानकरी ठरणारा हा मुन्ना बरोबर आहे. काय होणार काही क्षणा समाधान आहे. सुंदर अशी गाडी पडते बघा. अलीकडे शंकर आणि पलीकडे सुंदर. खरोखर डोळ्याचं पारणं फेडणारी गाडी पळत होती परंतु बैल पडला. शेवटी नशिबा पुन्हा 19-38 पांडुरंग साहेब 2 मिनिटं गाडी थांबवा यानंतर. आणि झोरे बंधूंच्या नावावरती सुंदर अशी गाडी पळायला सज्ज झाली. उजवीला रमेश पाऊसकरांचा सुलतान आणि त्याच्या जोडीला गजानन जोरेंचा सोन्या आहे. सिंधू गोपाळ आहे. महाराष्ट्रात थोडं काय लाखाचा मानकरी असणारा सिंधू गोपाळ. सुंदर अशी गाडी निघाली. चाल घे आत घे सोन्याला फिरव. आजच्या मैदानात काय होणार काही क्षणात होता. सुंदर असा सुलतान आणि सोन्याचा फेरा. शेगारबाज बैल आणि त्याच्या माग पळणारा सिद्धू गोपाळ. सगळ्यात गोड पण पाहिजे होईल परंतु चिकनात पाय सुद्धा वाघाचं काही लागतंय. 20-19 गावठी गटाचा निकाल आणि निकाल. गावठी गटासाठी 10 नंबरचे मानकरी ठरले सुरेश कारभारी संदेश्वर 19 सेकंद आणि 56 पॉईंट. सुंदर अशी गाडी पळाली. मोरा आणि पाखरेची गाडी. याच मैदानातील 9 नंबरचा मार्क पटकावला सुरेश सोळकर वाडा वेसराड 19 सेकंद आणि 53 पॉईंट. सुंदर गाडी पळाली. पांडे आणि हरण्याची गाडी. आजच्या मैदानातला गावठी गटातला 8 नंबरचा मानकरी 8व्या क्रमांकाचे मानकरी ठरले आई जुगाईच्या हनुमान प्रसन्न चोरवणे 19 सेकंद आणि 47 पॉईंट. सर्जानी लहराची गाडी. आजच्या मैदानामध्ये 7 नंबरची मानकरी विष्णू दुडिया देवदेकरांचा चंदर आणि मुरली 19 सेकंद आणि 31 पॉईंटची मानकरी. 6 नंबरचा मान पटकावला जय साबा प्रसन्न पाडगाव 19 सेकंद आणि 6 पॉईंट. बादल आणि जादू. आजच्या मैदानामध्ये 5 नंबरची मानकरी श्री भवानी सोमेश्वर मठ चित्रे आणि फायटर 18 सेकंद 97 पॉईंटची नोंद केली. आजच्या मैदानामध्ये 4 नंबरचा मान पटकावला बाबा गुरव मार्लेश्वर यांचा राजा आणि लाडका पाला 18 सेकंद आणि 13 पॉईंटची नोंद केली. आजच्या मैदानामध्ये 30 नंबरची मानकरी ठरलेली गाडी आहे श्री सांबा काटकरी मार्लेश्वर 18 सेकंद आणि 6 पॉईंटची नोंद केली. सुंदर गाडी पळाली सोन्यानी पावरची. आणि आजच्या मैदानामध्ये 1 आणि 2 नंबरच्या गाडीमध्ये समान गाड्या उतरल्या. त्या 2 गाड्या संतोष विलास सावंत 17 सेकंद 97 पॉईंट नंद्यानी बाल्या आणि नवलाई प्रसन्न गव्हाणे पांडवनी दौलत 17 सेकंद 97 पॉईंट. या 10 बैलगाडी मालकांचं चालकांचं सरचं स्वागत आहे. यांची गाडी आहे का बघा 13 नंबरची. थोडा
आजच्या मैदानामध्ये 13 नंबरचा राज्यातला फेरा सुद्धा दाभोळेकरांचा सोन्या आणि सुलतान पळतोय. वेग मात्र कमी आहे गाडीला. यानंतरच्या बैलगाडी मला गाड्या झुपून ठेवायचा आहे. 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21 बैलगाडी मला गाड्या झुपायला घ्या आणि गाड्या मैदानात आणा. विनंती आहे आपल्याला. सव्वीस ऑगस्ट उजवीला आला सरपंच आणि डावीला आला सोन्या आणि देवा गुरवच्या हाती एक विचारवंत ड्रायव्हरवरून कासरा मिळाला आणि लढत चालू झाली. सुंदराचा फेरा. एक बैल पळून चालत नाही. डावीच्या लावर आणि आतमध्ये घे. फिरो फिरो फिरो. सुंदर देवाची सुद्धा कमाल आहे. मगाच बस बऱ्याच गाड्या तिने आणल्यात. अवधूत काय 26, 38 26, 38 शर्ट एकच घातल्या. 15 नंबरचा फेरा या ठिकाणी शून्यासाठी सज्ज झाला. कोण होणार आजच्या मैदानासाठी 1 नंबरसाठी पात्र? रोख रक्कम 20,001 रुपये विदाऊट जीएसटी आणि सुंदर अशी गाडी निघाली. आजच्या मैदानातला 15 नंबरचा फेरा. घे 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 फिरो. एक मार्गीचा नवीन बैल असल्यामुळं बैल डायरेक्ट बाहेर निघाला. सर्जानी गुरु चला यानंतरची गाडी ऋतिक डोळे आज घे. आपली गाडी झुपून ठेवा. 32, 31 32, 31 आजच्या मैदानातला 16 नंबरचा फेरा या ठिकाणी पळायला येतो. ऋतिक डोळे आजगेकरांचा धने आणि सोन्या आणि सुंदर असा साज निघाला. मालकाच्या आनंदासाठी गाडी पळते. थोडासा वेग कमी आहे परंतु ट्रॅक मधनं व्यवस्थित पळते. जरा कमी पळाला पण शिस्तीचं व्यवस्थित पळाला. चोवीस 81 सुंदर असा अलीकडं कप्प्या आणि सुंदर पळते. खरोखर अतिशय सुंदर. परतीच्या प्रवासाला दोघांमध्ये सुद्धा लढत आहे. सगळ्यांचाच कस लागला. खरोखर उन्हाने सुंदर गाडी आणली बघा. 17, 47 17, अतिशय सुंदर अशी गाडी पळाली. स्वराज गुरव आरवलीकरांचा सुंदर आणि पप्प्या पळाला. 17 सेकंद आणि 47.0 केली. बैलगाडी मालकाचं मुन्ना ड्रायव्हरचं हार्दिक असं अभिनंदन. अजून बऱ्याच गाड्या पळायच्या आहेत. कोण कोणाला कमी नाही. कमी समजायचं नाही, कमी लेखायचं नाही. कारण हा 8 पायाचा माळा आहे. इथं काही घडू शकतं. आज एक करणारा उद्या गुलालात राहिल्याची अपेक्षा नाही आणि उद्या एक करणारा परवा दिवशी परत माघारी येईल याची अपेक्षा. सुंदर अशी गाडी गेली. अलीकडे वशा आणि पलीकडे सुद्धा वशाचा आहे आणि यावरची मात्र सुंदर असं ड्रायव्हिंग आहे. पहिल्यांदा गती सुंदर आहे. अतिशय सुंदर पाहिजे. दोन्ही सुद्धा वशाचा जोड आहे. इकडं वशा पलीकडे सुद्धा वशा. मालकाची इच्छा समाधान सगळंच पूर्ण झालंय. 19, 22